पारंपरिक दागिने काय मिळाले हिला जास्तच उडायला लागलीये. असे पंख छाटून टाकीन ना कळणार पण नाही. मॉम, जस्ट गिव्ह मी वन चान्स. असे पंख छाटे ना तिचे, परत आकाशाकडे बघणार पण नाही. बाई आलीस का स्वानंदी? आम्ही काळजीच करत होतो तुझी. अगं काय आहे बघ ना, आपल्या घरी एक कार्य धड होत नाही ग. आता एवढ्या हौशीनी आईनी तुझा वाढदिवस साजरा करायचा म्हणून तो सुवर्णप्रधान सोहळा ठेवला, पण काय झालं बघितलंस ना. समर तर खूपच दुखावलंय. खूप वाईट वाटलंय ग, त्याचा विश्वासघात झालाय. इतक्या वर्षांचा त्याचा मित्र आणि त्यांनी असं करावं. आणि तू स्वानंदी अशा वेळेला आपल्या नवऱ्याला साथ द्यावी, त्याला सांभाळावं. तो खचून गेलाय, त्याच्याकडे बघावं, त्याच्याकडे लक्ष द्यावं. तर तू त्या आनंदच्या मागे गेलीस. अगं तो मित्र नाहीये, तो शत्रू ठरलाय आता. शत्रू. आनंद दादा आणि शत्रू. शत्रू पण कशाला म्हणायचं त्याला. गद्दार आहे, एक नंबरचा गद्दार. समरनी काय नाही केलं त्याच्यासाठी. कधीही व्यवहार आणला नाही त्यांच्या मैत्रीत. ऑफिसमध्ये एखादा कलिग म्हणून नाही वागवलं त्याला. अगदी आपल्या बरोबरीने स्थान दिलं. आणि त्यांनी समरचा विश्वासघात केला. या अशा माणसाला मित्र म्हणतात. आणि भावाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याला काय म्हणतात हो? आज कोणी वाचवायला नाहीये तुला इथे. नजर खाली कर. आवाज खाली. आवाज खाली. खाली. आणि मला कोणी वाचवायची गरज नाहीये बरं का. मला स्वतःला वाचवायला मी समर्थ आहे. परत या आवाजात बोलायचं नाही माझ्याशी. मोठी बहिणी आहे मी तुझी. मोठी वहिनी. आणि तू? अगं दादाने उपकार म्हणून तुला या घरात आणलंय, ते पण एक्सपायरी डेटवर. फार वेळ मोठी वहिनी राहणार नाहीयेस तू माझी. जास्त उडू नकोस, वेळ सांगून येत नाही. हे बाकी खरं बोललास रे तू. कसं काय एवढं अकलेचं स्टेटमेंट जमलं तुला? वेळ सांगून येत नाही क्या बात आहे. पण ह्याच्याबरोबर अजून एक गोष्ट तुला माहिती आहे का? काळ कुणासाठी थांबत नाही. अरे पुढे सरकत राहतो, जात राहतो. आता तू नाही का इतका काळ, इतकी वर्ष तुझ्या समर दादाला मूर्ख बनवण्यात घालवलेस की नाही? आनंद, ठीक आहेस ना तू? मला ना आता स्वानंदी वहिनी म्हणाली ते सगळं पटायला लागले. आपल्याला फ्रेम करण्यामागे 100% काकूचा हात आहे. कारण बघ ना, आपल्यामुळे अंशुमन उघडा पडला, त्याला ऑफिसमधून काढलं गेलं, त्यांनी दिलेली ऑफर मी नाकारली आणि या सगळ्याचा एकत्रित सूड उगवला काकूने आपल्यावर. तुला किडनॅप करून सुद्धा त्यांचं समाधान नाही झालं. अजूनही अनेक कारण आहेत. मी ऑफिसमधून आणि समोरच्या आयुष्यातून बाजूला होणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यांना ऑफिसमध्ये खूप मोठमोठे घोटाळे करायचे. आणि जोवर मी ऑफिसमध्ये आहे तोवर त्यांना या जन्मात ते शक्य होणार नाहीये. समरच्या नजरेत तुला चोर ठरवून मार्गातनं बाजूला केलं त्यांनी. कारण समरचा तुझ्यावर असलेला विश्वास त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. या सगळ्या जाळ्यात आपण अडकलो. बरं झालं स्वानंदी वहिनीने आपल्याला वेळेत जाणीव करून दिली या सगळ्या गोष्टींची. आपल्याला कळेपर्यंत खूप उशीर झाला असता कदाचित. निकिता, आता हे सगळं कळल्यावर मी असा घरात स्वस्तपणे नाही बसू शकत का? नाही, मी ऑफिसला जातो, नाहीतर हे लोक समोरला विकून खातील. या आनंद थांब. अगं पण तू घाई का करतोयस? थांब ना. स्वानंदीचा सल्ला घेऊयात आधी. तिचा सल्ला घेतल्याशिवाय काही नको करायला. भलतीच काही गडबड झाली तर? तिथे तिकडे घरात ती आहे, कोण काय बोलतंय काय करते तिला जास्त माहितीये ना. त्यामुळे तिचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
अरे असं काय करताय तुम्ही लोक? एक डिपार्टमेंट आहात ना तुम्ही, मग तुमच्याकडे बॅकअप नाही? माझ्याकडे असतं तर मी विचारलं असतं का तुम्हाला? अरे तीन प्रोजेक्ट चालू होते ना आपले, मग तिन्ही प्रोजेक्टचा हेड आनंद होता, पण असं कसं? अरे पण मग तुम्ही काय करत होतात? हा? अरे पण त्या मीटिंग्स मधले काही पॉइंट्स काढले असतील, त्याचे मिनिट्स असतील. 3 प्रोजेक्ट चालू आहेत ना. तुम्ही आत्ताच्या आत्ता ते सगळं शोधा आणि मला पाठवा, कळलं?